कोणत्याही म्हशीला एकही रुपया त्यांनी इसरत घेतला नाही. 17 म्हशी खरेदी केलेली आहे. त्यावेळेला पुन्हा येईल त्यावेळेला नयन डेअरी फार्मलाच येईल. महाराष्ट्र में गोटे की 120 लीटर की हमारी पासिंग रहेगी. 17-18 लीटर से नीचे का भैंस नहीं है. ये सिर्फ गाभन है. 17-18 लीटर तो दूध रेडी है. उधर इनका भैंस पूरा सेट करके हम देंगे. 1,20,000 से लेके 1,60,000 के अंदर भैंस मिलेगा आपको. शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण हरियाणामध्ये सुरेश नयन डेअरी फार्म या फार्मवरती आहे. या ठिकाणावरून आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या क्वालिटीच्या म्हशी दरवेळेस जात असतात. त्याच पद्धतीनं आज आपण त्या म्हशी कशा पद्धतीनं लोडिंग करतात आणि इथून खरेदी शेतकऱ्यांनी कसं केलं आहे आणि जे आपले शेतकरी तासगाववरून आलेले आहेत त्यांचा अनुभव या मुरा मशीनबद्दल कसा राहिला ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. नमस्कार. मैं रमन नैन सुरेश नयन डेयरी फार्म से अभी जींद डिस्ट्रिक्ट अपने पास अभी कस्टमर आए हुए हैं तासगांव से. इन्होंने 17 भैंस लिए. 2 लोट बनेगा 17 भैंसों में. दादा तुमचा परिचय करून द्या. राजू काळे, तासगाव. मी पहिल्यांदाच हरियाणा येथे नयन डेअरी फार्मला भेट देण्यासाठी माझे मित्र सुनील साळुंखे आणि यशवंत पाटील यांच्यासोबत आलो. यांचं नाव ऐकून होतो की यांच्याकडून चांगल्या क्वालिटीचे दर्जेदार मुरा म्हशी आणि आपल्या टॉप म्हशी हे विक्रीसाठी गावोगावी फिरून आमचा विश्वास संपादन झाल्यानंतर, खात्री पटल्यानंतर आम्हाला त्यांनी ते घेऊन दिलेले आहेत. ज्यावेळेला इथं आलो त्यावेळेला त्यांची इथं राहण्याची सोय चांगली आहे. त्यांनीच आम्ही 4 दिवस राहिलेले, आज 5वा दिवस आहे. 5 दिवसात 17 म्हशी खरेदी केलेल्या आहेत. 17 म्हशी खरेदी करताना त्यांनी कुठलेही सर्व ठिकाणी फिरवलं. रोजचा 300 किलोमीटर त्या रमन जी के पिताजी ने हमको घुमाया है इधर. 17 भैंस हमने खरेदी की है. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या काय कुठल्याही भारताच्या ज्या ज्या राज्यात त्यांना कोणाच्या म्हशी पाहिजे असतील तर त्यांनी एक वेळा अवश्य नयन डेअरी फार्म जिंद या डेअरी फार्मला भेट द्यावी आणि म्हशी हरियाणातल्या म्हशी खरेदी कराव्या. तर तुम्ही किती तारखेला आलता आणि किती तारखेपासून किती तारखेपर्यंत एवढ्या म्हशी तुम्ही सिलेक्ट केल्या? सकाळी 1 तारखेला सकाळी 5 वाजता आलेलो पहाटे. आलो. त्यांनी तर राहण्याची सोय होती त्यामुळे आम्ही 3-4 तास झोप काढली. रातभर प्रवास केलेला होता. आलो. 1 तारखेला आल्यावर त्यांनी सकाळी आम्हाला चहा आणि जेवण दिल्यानंतर स्वतःच्या गाडीतून रोज एक दिवस वेगवेगळ्या गावात शेतकऱ्यांच्या म्हशी दाखवलेल्या आहेत. आम्हाला गोट्यात नेहून दाखवलेले आहेत. चांगल्या क्वालिटीचे दूध काढून दाखवलेले आहेत. आणि 1 ते 5 तारखेपर्यंत आम्ही 17 म्हशी खरेदी केलेल्या आहेत. बर. आता दादा तुम्ही तिघांनी मिळून हा सगळ्या 17 म्हशींचा लॉट घेतलाय. तर वैयक्तिक तुम्ही किती म्हशी घेतले त्याच्यामध्ये? मी 10 म्हशी घेतलेल्या आहेत. बर. आमचे तासगावमध्ये शिवाजीनगरमध्ये डेअरी आहे. बर बर. गोकुळ डेअरी तर्फे प्रकरण करून आम्ही इकडे आलेलो आहे. बर. तरी सुरेशजी आपल्या गोट्यावरती एकदा येऊन गेले रमणजी, आणि त्यांनी त्यावेळेला आमची कधी गाठ नव्हती. तिथं भेट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं असं असं इकडे तिकडे. मग त्यांनी जिथं जिथं म्हशी दिलेत गोट्यावरती महाराष्ट्रामध्ये तिथं आम्ही जाऊन त्या शेतकऱ्यांची भेट घेतली. तर त्यांनी ज्यावेळेला आम्हाला सांगितलं की बाबा 12, 15, 16, 17 इतकं दूध देतात. मग पटलं नाही त्यावेळेला. पण आम्ही प्रत्यक्षात अशा शेतकऱ्यांना भेटलो, काही पलूसचे, परत शिरटे गावात अशा, तर ते गाभण म्हशी 6-6 महिन्याच्या 10-10 लिटर वगैरे अशा दूध देत होत्या. म्हणजे स्पष्ट तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितलं, दूध काढून बघितलं का? इथं आल्यानंतर पण आम्हाला ते एअरपोर्टला न्यायला आले. तिथून इथं आणले, जेवण वगैरे देऊन ज्यावेळेला आम्हाला फिरवत होते त्यावेळेला एक म्हस आम्ही ज्यावेळेला खरेदी केली त्यावेळेला आम्हाला वाटलं तरच ते घेऊन देत होते. किंवा असं नाही की बाबांनो ही घ्या, चांगली आहे. काका तुमचा कसा अनुभव राहिला आणि तुम्ही किती म्हशी खरेदी केल्या? बर. मी 2 म्हशी घेतली. बर. रमन जी, अभी आपने जो इनको भैंसे दिलाई है, इनकी आपने किस तरीके से मदद की
और कैसे कैसे भैंस खरीदी करके सर जी मेन मदद तो क्या होती है, मेन मदद तो ये होती है, इतनी दूर से हमारे पास किसान लोग आए हुए हैं, इनको व्यापारी आदमी के पास मत फंसाओ। सबसे मेन चीज ये रहती है किसान के घर से ही भैंस पूरी दिलवाई है इनको। अच्छा। मेन चीज यही रहती है सबसे, कि व्यापारी आदमी के पास क्या है सर जी, वही 5-10 हजार रुपये एक्स्ट्रा लगाने पड़ते हैं। तो इससे अच्छा आप उधर महाराष्ट्र से ही ले लो। अगर डायरेक्ट किसान के घर से लेगे तो भैंस भी अच्छा मिलेगा, सस्ता ही मिलेगा थोड़ा। मला एक सांगा दादा, हे जे म्हणतात यांना व्यापाऱ्यांकडे न घेता शेतकऱ्यांकडून म्हशी खरेदी करून दिल्या त्यांना, हो बरोबर. तर खरोखर शेतकऱ्यांकडून दिल्यात का काय खोटं बोलते? आम्हाला प्रत्येक गावोगावी प्रत्येक एक म्हशीसाठी आम्ही आम्हाला जिथं पसंत पडल्यात ज्या ज्या गावात त्या प्रत्येक शेतकऱ्याकडे आम्हाला त्यांनी नेऊन दाखवलं. मग काही वेळेला शेतकरी घरी नसायचे, बाहेर गेलेले असायचे, तर ते परत त्यांना कॉन्टॅक्ट करून परत त्या टायमाला धारच्या टायमात नेऊन 3-3 टाइम दूध दाखवून ज्या वेळेला आम्ही समजा म्हशी जरी ठरवल्या, एक टाइम धार काढली, दुसऱ्या टाइम धार काढली, तर त्यावेळेला त्यांनी विचारलं पसंत आहे का, जरी नसेल तर अजून कॅन्सल करता येते. नहीं वो तो है सर जी। देखो अगर कोई भैंस कस्टमर को पसंद नहीं आती है, ये है कि उन्होंने सेलेक्ट कर लिया, उसके बाद क्या है, कुछ व्यापारी बोलते हैं कैंसिल नहीं करनी है, कैंसिल करो, पैसा लगा रहे हो तो कैंसिल करने का हक रहता है उस चीज में। पसंद नहीं है तो कोई भैंस में प्रॉब्लम होता है, कैंसिल करना जरूरी रहता है। क्यों इतनी दूर आके एक भैंस अगर उनके पास गलत चली जाती है, 10 लाख 15 लाख रुपए इन्वेस्ट कर रही है, 1 लाख 1.5 लाख की भैंस आ रही है आज के टाइम पे, एक ही भैंस गलत आ गई तो पूरा गाड़ी का सिस्टम खराब हो जाता है उससे। मला एक सांगा, म्हशी खरेदी करते वेळी तुमच्याकडून रमण नाईंनी किती इसार घेतला? म्हणजे म्हशी ठरवायच्या टायमाला आपण आपल्या इकडे पद्धत चालते बघा, नाही 500 रुपये द्या, 1000 रुपये द्या, 5000 रुपये द्या. कोणत्याही म्हशीला 1ही रुपया त्यांनी इसारत घेतला नाही. आणि आम्ही 4-5 ठरवल्यानंतरही त्याच्यानंतरही त्याने तुम्हाला पसंत असेल दुसऱ्या दिवशी सकाळ अगर 2 काढल्यानंतर म्हणत होते की पसंत नसेल तरी कॅन्सल करूया. कधी कधी असं होतंय ना, 14 लिटर सांगितलं 12 लिटर किंवा 13 लिटर, लोक काय काय वेळेला एखादी म्हस कमीच होती त्यांनी सांगितलेलं असते 14 देत्या, त्यावेळेला 12च भरते 2 टायमाला, ते म्हणतात कॅन्सल करूया. त्यावेळेला आपण कॅन्सल म्हटल्यावर कॅन्सल करतात, ते काही इसारत वगैरे काही संबंध येत नाही. बरोबर. म्हणजे जरी आपण इसार दिला किंवा नाही दिला तरी आपल्याला कोणत्याही प्रकारची रिस्क नाही. म्हणजे आपल्याला कॅन्सल करायची म्हटलं तरी पण कॅन्सल करता येते. तुम्ही म्हशी कशा कशा सिलेक्ट केल्या? म्हशी आम्ही इतक्या लांब आलोय तर आम्ही म्हशी चांगल्या घेण्यासाठी आलेलो. मग त्या मुरामध्ये म्हणजे तिचा बांधा, दुधासाठी, अडर क्वालिटी, या सगळ्या गोष्टी ज्या म्हशीत आम्हाला चांगली वाटली आणि जेणेकरून आपण इतक्या लांब नेतो तर 14-15 लिटर तरी दूध द्यावं, त्या हिशोबाने आम्ही सगळ्या म्हशी घेतलेल्या. तुम्ही किती लिटर दूध काढून म्हशी घेतल्या? 14 लिटर, 13 लिटर, 15 लिटर. अभि आता ज्या म्हशी आम्ही घेतल्यात त्या जास्त दिवस येलेल्या नाहीत घेतल्या, 5 दिवस, 6 दिवस, काही 8 दिवस, जास्तीत जास्त 15 दिवसाच्या आतल्या आहे. म्हणजे इथून नेल्यानंतर पण दूध अजून त्यांचं वाढू शकते, अशा म्हशी सगळ्या घेतलेल्या आहेत. बरं. काका आता तुम्हाला पण माहिती आहे महाराष्ट्रामध्ये म्हशी आहेत, गुजरातच्या देखील म्हशी आहेत आणि अनेक म्हणजे इतर भागात हर एक प्रकारची म्हैस आहे. तर तुम्ही ती खरेदी न करता ही मुरा म्हैसच का? कारण ज्यावेळेला चर्चा व्हायची त्यावेळेला सर्वात पहिलं लय म्हशीच्या बाबतीत जर चर्चा व्हायची तर ते हरियाणातील मुरा म्हशी हे दीर्घकाळ दूध देणारी म्हैस आहे, अशी एक नावाजलेली ही आहे हरियाणाबद्दल. त्यामुळं मी पहिल्या माझ्या गोट्यात सुद्धा आता 8-9 मुरा म्हशीज आहेत, परंतु मी तिथं हरियाणातून आणलेल्या व्यापाऱ्याकडून विकत घेतलेले आहेत. चांगले लागले आहेत. पण एक वेळा आपण अवश्य भेट द्यावी हरियाणाला आणि जाणून घ्यावं तिथं म्हणजे ब्रीड चांगला आहे असं इथलं म्हणणं आहे. रिंग चांगली आहे त्यांची, जास्त वेळ दुधाला चालतात तिथल्या म्हशी. आणि मला अनुभव आलेला की मी व्यापाऱ्याकडनं घेतलेल्या त्या म्हशी आता सुद्धा माझ्याकडे चालतात. आपण स्वतः इथे येऊन खरेदी एक नवीन अनुभव म्हणून आम्ही आलेलो आहे आणि आम्हाला त्या अनुभवाला एक विश्वास म्हणून नयन डेअरी फार्मनं एक चांगलं मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आम्ही ज्या वेळेला पुन्हा येईल त्यावेळेला नयन डेअरी फार्मलाच येईल. एवढं हे आहे की नाही एखादा आम्ही आता बघतोय व्यवहार ज्ञान आहे कळते, माणसं काही गळ्यात घालतात. इथं तसं काय 5 दिवसात 17 म्हशी गळ्यात गेले, एकदाही त्यांनी ही म्हैस घ्या म्हणून कधीही जबरदस्ती केलेली नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल एक आदर प्राप्त झाला. पण 5 दिवसात फक्त 17 म्हशी करून घेऊ शकलो, त्या पण चांगल्या. रमन भाई, मुझे एक बात बताओ, अपने डेयरी की क्या खासियत है? सर जी देखो खासियत तो क्या रहती है, खासियत यही है जो भी पसंद रहती है, पूरा अपना काम किया है फील्ड में, पूरा कस्टमर को, किसानों के घर घुमाना,
और जितना भैंस जाएगा किसानों के घर से ही है, इसलिए थोड़ा कस्टमर खुश हो जाता है। खासियत तो मेन खासियत क्या रहती है, अपना लंबा काम चल रहा है सर जी, दादा परदादा फिर फादर फिर अभी मैं लगा हो इसमें, मतलब प्रॉपर एक एक्सपीरियंस बोलते हैं ना, उसके हिसाब से अपना वो चल रहा है डेयरी का काम। जो भी आपके डेयरी फार्म से किसानों को सर्विस मिलती है, हम्म। तो सिर्फ किसान इधर आए तब तक सर्विस मिलती है या लाइफ टाइम सर्विस? नहीं सर जी, देखो ये चीज ऐसा कुछ नहीं कह सकते कि लाइफ टाइम। कुछ किसान होते हैं एक बार भैंस ले लेते हैं, उसके बाद वो क्या करते हैं, उनको संतुष्टि भी नहीं मिलती। देखो मैं एक चीज बोलता हूँ, डायरेक्ट एक आदमी से संतुष्टि नहीं मिलती, वो घूमते रहते हैं, घूम फिर के फिर अपने पास ही आते हैं। अपना तो अपने तरफ से कस्टमर रहता है, जो किसान रहता है उसके साथ अपनी सेटलमेंट रहती है पूरे, मतलब लाइफ टाइम जब तक जुड़े हुए हैं। बराबर। ठीक है ना। कुछ लोग क्या करते हैं, फिर धंधा थोड़ा थोड़ा बढ़ने के बाद भैंसों को क्या करते हैं उधर, एक तो टाइम पे ग्याब नहीं करवाते। राइट। टाइम टू टाइम भैंस ग्याब होती है तो इस बिजनेस में कभी कोई बंदा फेल नहीं होता। इन्होंने अभी जो भैंसे खरीदे हैं, हाँ जी। इन्होंने उधर जाके इनका पालन पोषण कैसा करना चाहिए? क्वेश्चन तो सर जी देखो, पहली बात तो ये रहती है, महाराष्ट्र में हरे चारे की कोई कमी नहीं आज के टाइम पे। हरा चारा भैंसों को लिए सबसे ज्यादा बहुत इंपॉर्टेंट रहता है, कैल्शियम बनी रहती है भैंसों की। और इनको पूरी डिटेल हम फिर जुड़े हुए अभी तो टाइम टू टाइम इनको, जो भैंसों के उधर जाने के बाद थोड़े दिन 2-4 दिन भैंस कम खाती है तो तब तक उनको रेस्ट देते हैं। फिर इनका कॉलिंग पे हमारी बातचीत रहती है, भैया दो लोग हमारे आदमी रहते हैं गाड़ी में, वो धीरे धीरे उनको सेट कर देते हैं। एक हफ्ते में के बाद भैंस सब प्रॉपर दूध पे आ जाती है। काय वाटतंय तुम्हाला, चांगल्या म्हशी लागल्यात असं वाटतंय का? हो नक्कीच. नक्की. कसं राहील तुमच्या फार्मचं पुढे भविष्य, कसं राहील? अं, आता म्हशी तर आम्ही चांगल्या क्वालिटीच्या खरेदी केल्यात, बघून घेतले 2-2-3 दूध बघून घेतलेले आहेत. आता बघूया पुढं. नक्कीच आम्ही माघारी येणार म्हशी न्यायला, असं आम्हाला तर खात्री आहे. म्हणजे याच्यात पुढे थांबायचं नाही, वाढवायचं आहे. वाढवायचं. तर या ज्या म्हशी तुम्ही ज्या खरेदी केल्या आहेत त्याचं लोडिंग करेल आज संध्याकाळी. कसं, त्याला कॉस्ट किती आली लोडिंगसाठी आणि किती गाड्या असं काय? 2 गाडी केलेत, एक आयशर आहे आणि एक ट्रक आहे. ते सगळे यांनीच करून दिलेले आहे. बरं. त्याच्यात किती लेबर येणार? तुम्हाला जी गॅरंटी दिली ती गॅरंटीला हे कशी राहणार? आता तर तुम्ही म्हशी घेऊन चालला, मग जेवढी दुधाची गॅरंटी सांगितली ती कशी तुम्हाला पूरी करून देणार का? रमन जी ने बोला उधर भैंस जाने के बाद जब तक आपकी भैंस दूध पे लाइन पे नहीं आई, जो इतना दूध देखा है बताया है, जब तक वो दूध नहीं देते उधर तब तक हमारे भैया को उधर रखो। जब आपको लगे ठीक है अभी, तो उसके बाद आप उनको भेज दो। रहती है सर जी, देखो इतनी दूर से कस्टमर आए हैं, जब तक इनका भैंस सेट नहीं होगा हम कैसे बोल सकते हैं कि भैया वापस आओ। उधर इनका भैंस पूरा सेट करके हम देंगे। और मैं और किसान भाइयों को भी यही बोलना चाहता हूँ, हमारे पास आओ, टेंशन फ्री आओ, कोई प्रॉब्लम नहीं है। हम दिल्ली आएंगे लेने के लिए आपको। ये नहीं कि आपको बस या ट्रेन में आना पड़ेगा। इधर आपको इधर 120 लीटर की पासिंग हम देंगे आपके उधर गोटे पे। 1,20,000 से लेके 1,60,000 के अंदर भैंस मिलेगा आपको। वो क्वालिटी के ऊपर भैंस रहती है, आप क्वालिटी के ऊपर कितना पैसा लगाओ हम उस चीज के लिए इनकार नहीं करेंगे। हाँ, 120 लीटर की हमारी पासिंग रहेगी, आप कैसे भी आओ, कोई प्रॉब्लम नहीं है। मंडळी 120 लिटरची पासिंग राहील, 1,20,000 पासून 1,60,000 पर्यंत म्हशीच्या किमती राहतील। आणि रमण जे आता म्हणले की जोपर्यंत शेतकऱ्याच्या गोट्यावर 120च्या पुढे म्हशी जात आहेत तोपर्यंत आपलं लेबर महागारी येणार नाही, म्हणजे दूध पास करूनच ते रिटर्न येतील। एवढी गॅरंटी तुम्हाला फिक्स दिली ना त्यांनी? हो. आणि आता गाडी बरोबर किती लेबर आहेत? एका गाडीत 2 लेबर आहेत, म्हणजे 4 लेबर येणार आहेत। ते सर्व तुमचा गोटा रुटीनला लावूनच येणार आहे। तर मंडळी आपण माहिती तर बघितली, आता व्हिडिओच्या माध्यमातून यांनी कशा म्हशी खरेदी केल्या त्या देखील बघूया। शेतकरी मित्रांनो, आता या आपल्या शेतकरी दादांनी त्याच्या सर्व म्हशी खरेदी केल्या, एक एक करून आपण माहिती घेऊया। ही म्हस गाभण होती काल, ते काल येईल असं अंदाज होता, पण आज म्हस वेलेली आहे। आता तुम्ही बघताय, वासरू बघताय तुम्ही। सर जी अभी बच्चा दिया इसने, अभी बच्चा दिया जस्ट नाउ। चिक भी, मतलब प्रेशर इतना है इसके थनों में, चिक भी नीचे डल रहा है अभी, और नीचे की बहुत अच्छी भैंस है। अभी 2 नंबर की भैंस क्या रेट है? ये सेकंड की पाड़ी है सर जी। अभी इसमें कितना 15-16 लीटर दूध आपने चेक किया ना सर जी? 16 कितना 16 लीटर 2 टाइम हमने इसका दूध निकाला सर जी। किती टाइम दूध काढला आणि किती लिटर? हिचं 2 टाइम दूध काढलेलं आहे
8 लिटर सकाळी आणि संध्याकाळी 7 लिटर असं. आता ह्या म्हशीची डिटेल सांगा proper. ही मस्त आम्ही 2 टाइम दूध काढून बघितलं, 15 लिटर दूध देत्या. तिचे कास बघा, तिचा पाठीमागचा भाग रुंद, सगळं शिंग आणि तिची कात अशी मस्त. हे आज 10 दिवस झाली, 10 दिवसात 15 लिटरवर गेलेले आहे. अजून एक 2 लिटर तरी नक्कीच वाढेल ह्या म्हशी. तो जी है सेकंड टाइमर है वैसे तो. रिंग रूम की देखो, अच्छा रिंग है, गोल्ड रिंग है बिल्कुल. इसमें भी अभी 14 लीटर दूध रेडी है. हाँ, सब दूध तैयार का भैंस लिया है, कोई भी कच्चा भैंस नहीं है. एक तो भैंस है कच्चा, हे सिर्फ गाभण है. हे 2-3 दिवसात येईल म्हस. ये बच्चा दे देगी अभी. हाँ, 2-3 दिन में बच्चा दे देगी. गाड़ी में भी दे सकते हैं बच्चा, ऐसा कुछ नहीं है, क्योंकि ट्रैवलिंग के टाइम बच्चा दे देते कभी कभी भैंस. ये भैंस देखो सर जी, किसान ने मतलब अच्छा तैयार किया इस भैंस को. आओ, बहुत अच्छा तैयार किया हुआ, नीचे के ऑर्डर क्वालिटी. ये सर जी 17-18 लीटर से नीचे का भैंस नहीं है. समाधानी आहात? हो, सगळ्या म्हशी अशाच पद्धतीच्या सगळ्या म्हशी अशाच आहेत. सब भैंस ऐसे है सर जी. आओ, एक ही म्हस अशी नाही की 14 लिटरच्या आतमध्ये दिल असं. तो यही पाड़ी देखो, देखो एकदम ये पाड़ी है. रिंग थोड़ा बड़ा है इसका, लेकिन पाड़ी बहुत अच्छी है, हाइट की, लेंथ की, सब चीज. किती दादा दूध किती काढेल ही म्हैस? ही 17 लिटर दूध देईल. 17 लिटर देईल का? हो, ये सर जी इसमें सगळ्या म्हशी 8 दिवस 10 दिवस झाले ताई. सब भैंसों में 13-14 लीटर दूध रेडी है. देखो अभी कच्चा कच्चा है सब. इस भैंस में ज्यादा दूध है सर. ये 15-16 लीटर दूध है इस पाड़ी में भी. सेकंड टाइमर है सर. हे रमनजी के गोटे ये गोटे का भैंस है सर, अपना घर का भैंस है ये. हाँ, घर पे हम भी थोड़ा बहुत क्या है दूध वाली भैंस तैयार कर लेते हैं. हाँ, इसने पिछले बयान अपने 22-23 लीटर दूध दिया, लेकिन कस्टमर ने क्या है धक्का किया, लेके जा रहे हैं धक्के से, तो दे दिया इनको. पडली का तुम्हाला पसंत? हो, आम्ही पहिल्या दिवशी आले त्या दिवशीच आम्ही मस्त ही पसंत केलेली. अभी आम्ही आल्यानंतर तिसऱ्या दिवशी मशी आम्ही जबरदस्ती घेतलेली आहे. नाही नको म्हणत असताना आम्ही. ये थर्ड टाइमर है सर जी. थर्ड टाइम. बाकी का देखो सेकंड का भी ज्यादा है, थर्ड का भी है कुछ. सेकंड थर्ड ऐसा ही है. सेकंड थर्ड मिक्स है सब. ये भी थर्ड है. अभी इसमें 18 लीटर दूध रेडी है. 9 दिन का 10 दिन का ब्याया हो गया. ये नीचे रानी है इसके अच्छे. महाराष्ट्र के किसान भाइयों से एक चीज बोलूंगा, अपने पास आओ आराम से, कोई दिक्कत नहीं है. आपके इधर रहने के लिए, खाने के लिए कोई प्रॉब्लम नहीं है. पूरा दूध जो भैंस का रहेगा आपके महाराष्ट्र में गोटे की 120 लीटर की हमारी पासिंग रहेगी. आंख बंद करके आओ. जिसको बात करनी है मैं अपना कस्टमर का नंबर दूंगा, उनसे बात करो. आपको संतुष्टि मिलनी है तो आप, ऐसे नहीं है कि आप जो आपका यूट्यूब पे वीडियो रहती है आप उनसे नंबर मत मांगो, हमारे से डायरेक्ट नंबर मांगो, कोई प्रॉब्लम नहीं. हम देंगे आप किसान का नंबर. आप उनसे कन्फर्म करो कि आपके उधर ये भैंस दूध दे रही है नहीं दे रही है, उस चीज के जिम्मेवार हम रहेंगे. तर मंडळी बघू शकता या ठिकाणी मिल्किंग चालू आहे. तर मंडळी बघू शकता बकेट भरत आली. अजून त्या ठिकाणी देखील मिल्किंग चालू आहे. आपण बघूयात कशा कशा म्हशी दूध देतात. एकदम सर्व म्हणजे 12 ते 16 लिटरच्या या म्हशी आहेत. 18 लिटर पर्यंत देखील काय म्हशी आहेत तुम्ही बघू शकता. ही देखील म्हैस उसका कटिया लड़की रेडी. बघू शकता सर्व अशा पद्धतीनं म्हशी आहेत. मिल्किंगचा टाइम चालू आहे. बघू शकता कितना लीटर दूध है इसको? इसमें सर जी अभी 17-18 लीटर तो दूध रेडी है इसमें. 18 लीटर. अभी गाड़ी का निकालना नहीं है. हाँ. पूरा बच्चे को पिलाते हैं. अच्छा, आगे तो ये पीछे का दूध है इसमें? अच्छा, अभी आगे का नहीं निकालेंगे. आगे का बच्चे को पिलाते. अभी गाड़ी में जाएगी ना ट्रैवलिंग में. बराबर बराबर. हे देखील म्हशीचं दूध चालू आहे बघू शकता. तर मंडळी दुसरा लोड आता लोड होऊन चाललेला आहे बघू शकता.
घेतलं होतं.